वर्षापूर्वी 550 कोटी याची व्हॅल्यू होती. आज किती असेल ही आपण काढू शकता व्हॅल्यू. पण ह्या प्लॉटसाठी, फक्त ह्या प्लॉटसाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदाराला 21 लाख प्रतिवर्ष 21 lakhs पर इयर ह्या किमतीवर गिफ्ट देण्यात आलेली आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 3 प्लॉट्स मुंबईतले महत्वाचे म्हणजे जुहू मधले आणि हा इकडचा प्लॉट हा मुख्यमंत्र्यांच्या मित्राला, प्रायव्हेट ट्रस्टला, भाजप आमदाराला दिलेला आहे. तसंच पाहायला गेलं तर दुसरं एक ज्याचा आम्ही आज कडून विरोध करत आहोत, आज कोर्टात देखील केस सुरू आहे. फुटबॉलचं आमचं जे एकमेव मोठं आर्टिफिशियल टर्फ अधिकृत असोसिएशनचं होतं, नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ, हे देखील भाजपनी धापून मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून काल परवा रात्री कोर्टात एक सांगून देखील दुसरं करून त्यांच्या एका ट्रस्टकडे घेणार आहेत. तिथे एक्झिबिशन सेंटर, कन्व्हेन्शन सेंटर करणार आहेत आणि नेव्हिल डिसूजा हे नाव पुसून एका भाजपच्या नेत्याचं नाव देणार आहेत. नेव्हिल डिसूजा कोण होते जर आपण विचारलं तर गुगल जरी केलं तरी आपल्याला कळेल नेव्हिल डिसूजा यांचा जन्म गोव्यामध्ये झालेला, नंतर मुंबईत राहायला आले ते आणि आपल्या देशासाठी, भारतासाठी ऑलिम्पिक्समध्ये हॅट्रिक मारणारे फुटबॉलर म्हणजे नेव्हिल डिसूजा ही त्यांची ओळख आहे. ते देखील ग्राउंड घेतात. तसंच सिद्धिविनायकाच्या मागे जे मैदान आहे, मेट्रो 3च्या माध्यमातून तिथे घुसायचा प्रयत्न सुरू आहे. अनेक मैदानं मुंबईमधली मुख्यमंत्री महोदय स्वतः घेऊन आपल्या मित्रांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. अजून एक तसं पाहायला गेलं तर बीएसटीचे 22 डेपो ह्याचं प्रायव्हेटायझेशनचा प्रस्ताव परवाकडे मंजूर करून घेतला त्यांनी घाई गडबडीत. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मुलुंड येथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्ससाठी रिझर्व्ड असलेली जागा ही पेट्रोल पंपाला देतात, अवतीभोवती पेट्रोल पंप असूनही. मुख्य गोष्ट हीच आहे की भाजपला मुंबई महानगरपालिका ह्याचसाठी घ्यायची होती कारण अशा मोकळ्या मैदानं, अशा मोकळ्या जागा जिथे तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता, मुंबईकर म्हणून चालायला जाऊ शकता, ही सगळी घेऊन ह्यांना प्रायव्हेटाईज करायचेत आणि त्याचा आम्ही विरोध करत आहोत, करत राहू आणि मुंबईकर म्हणून रस्त्यावर उतरून ह्याचा विरोध करू. कारण हे जोपर्यंत मागे घेत नाहीत, मुख्यमंत्री हा भूखंडाचा घोटाळा थांबवत नाहीत, तोपर्यंत आम्ही ह्याचा विरोध मुंबईकर म्हणून करू. आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसूजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मी इतर सगळ्या नागरिकांशी बोलत आहे, सगळ्या ALMशी बोलत आहे, NGOशी बोलत आहे, स्पोर्ट्स क्लबशी बोलत आहे आणि खास करून जसं मी सांगितलं कुठेही पक्षाची आयडेंटिटी नाही, कुठच्याही पक्षाची आयडेंटिटी नाही, तर मुंबईकर म्हणून, मुंबई प्रेमी म्हणून, स्पोर्ट्स लव्हर म्हणून आम्ही सगळे एकत्र येत आहोत. ह्याच्यात माझं बोलणं स्थानिक लेवलवर काँग्रेसशी देखील झालेलं आहे. वर्षाताई असलमजी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. माझं बोलणं अमित ठाकरेंसोबत झालेलं आहे, मनसेने देखील याच्यात येण्यासाठी सहमती दिलेली आहे. आणि खास करून जसं मी सांगितलं की मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करत आहे, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, कुठच्याही विचारधारेचे असाल, पण एक मुंबईचा नागरिक म्हणून, खेळप्रेमी म्हणून, फुटबॉल प्रेमी म्हणून, मोकळी मैदानांसाठी जे तुम्ही लढत असाल, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. हा लढा आपल्याला सुरू करायला लागेल ना तर मुख्यमंत्री महोदय प्रत्येक भूखंड आणि हा घोटाळा करत भूखंड हा त्यांच्या मित्रांच्या घशात टाकल्याशिवाय थांबणार नाहीत. आपल्याला हे रोखायलाच लागणार, थांबवायलाच लागणार आणि हा लढा आजपासून सुरू होत आहे. ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. पत्र लिहिलं होतं की मैदान त्या संस्थेला देऊ नये किंवा त्या आमदारांना देऊ नये. भाजपमध्येच यामध्ये विरोधाभास होता. असं असताना मुख्यमंत्री बघा, जर भाजपचे मुंबईचे अध्यक्ष ह्यांचं जर मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग हा नक्की अंतर्गत वाद आहे की नाटक चाललेलं आहे हे देखील आम्हाला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर या ना आमच्या सोबत बसा इथे आणि विरोध करा, ह्या आंदोलनात येऊन विरोध करा मुख्यमंत्र्यांचा. कारण जर अमित साटम यांनी पत्र दिलं असेल तर मग ते महापौरांनी कसं पास करून घेतलंय? मुंबईचे अध्यक्ष भाजपचे कोण आहेत की त्यांचे आता काही अधिकार राहिले नाही, त्यांची काही इज्जत राहिली नाही पक्षामध्ये, हे देखील त्यांनी सांगावं. मी सांगत आहे प्रत्येक मुंबई प्रेमीयांनी आणि ज्यांना ज्यांना ओपन स्पेस वाचवायची आहे आणि ह्या खास करून ओपन स्पेस वाचवायचे आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा विरोध करायचा असेल त्यांनी तिथे यावं. ओपन स्पेस नको आज परत धरून दिसतोय का तुम्हाला? कारण तुम्ही 5चा उल्लेख केले, ही सगळी ओपन स्पेसची जागा जिथे लोक खेळतायत, लोक चालतायत, ओपन स्पेस नको हे सरकारचं धोरण दिसायला लागलेलं आहे. कारण 22 बस डेपोज असतील किंवा हे असे प्लॉट्स असतील जर मुख्यमंत्री स्वतःच्या मित्रांना द्यायला लागले असतील तर हा घोटाळा, हा भ्रष्टाचार हा उघड उघड दिसतोय. प्रधानमंत्र्यांचं
ह्या भ्रष्टाचारावर लक्ष आहे का? आम्ही कोर्टात तर गेलोय, कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, पण लोकांचं तर लक्ष आहेच. आणि मग हा घोटाळा नेमका तुम्ही कशासाठी करता? ही घाई गडबड कशासाठी? आणि माझ्या कानावर जे आलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की पुढच्या 15 दिवसात ह्या सगळ्या भूखंडाचं श्रीखंड खाण्यात त्यांना मोकळीक द्यावी. सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. हेल्थ किती महत्वाची आहे एका नागरिकांसाठी. सकाळी जॉगिंग वगैरे करणं या गोष्टी पण ते थांबवत आहे सरकार. आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या साईडला जर आपण बघायला गेलं तर FDAचे भेसळ पण ते थांबवत आहेत. तर दोन गोष्टी वेगळ्या कॉन्ट्राडिक्ट होतात. बघा, हेल्थचा एक विषय आहे आणि महत्वाचा विषय आहे, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअरचा एक विषय आहे. पण ह्याच्यात अजून एक तुम्हाला गोष्ट तुमच्या समोर आणून देतो. जेव्हा 2017 मध्ये 2034चा डेव्हलपमेंट प्लॅन बनत होता, तेव्हा तेव्हा देखील मुंबईचा जो काही विकास झालेला आहे, मग MMRD असो, PWD असो, महापालिका असो, या सगळ्या एजन्सीज कडून ज्याला आपण विकास म्हणून मानतो, त्याच्यात त्या DP मध्ये देखील ओपन स्पेस डेफिशियन्सी आहे. ती कंडोन करून हा DP बनला होता. आणि जे काही आता कमी ओपन स्पेसेस असतील त्या देखील तुम्ही ढापायला निघाला असाल आणि तुमच्या मित्रांना द्यायला निघाला असाल, तर त्याचा आम्हाला विरोध तर करायला लागेल. जसं आता सेंच्युरी मिलचं टेंडर तुम्हाला माहिती आहे कोणाला मिळणार आहे, हे मला पण माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे. ऍस्फॉल्ट प्लांट आहे, सगळे हे जे काही विषय आहेत आपण पाहतो एक एक ठिकाणी. एवढं निर्लज्जपणे हा कारभार होईल किंवा भ्रष्टाचार होईल हे फडणवीस साहेबांकडून आम्हाला अपेक्षित नव्हतं. पण हा धक्का आहे की फडणवीस साहेब एवढ्या ओपनली हे सगळे भूखंड घेऊन भाजपच्या आमदारांना वाटत आहेत. त्या ट्रस्टचं नाव किंवा त्या आमदारांचं नाव तुम्ही का घेतलं? मी आमदारांचं किंवा ट्रस्टचं नाव घेत नाहीये, कारण माझं भांडण त्यांच्याबरोबर नाहीये. माझं भांडण हे या प्रक्रियेला आहे, या भ्रष्टाचाराला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयासोबत आहे. माझं वैयक्तिक भांडण कोणाबरोबरही नाहीये. ट्रस्ट मागायचं काम करते, पण ऍज प्रिन्सिपल म्हणून कोणी जर मागितलं, तुम्ही उद्या मागितलं हा 21 लाखाला द्या, 21 लाख कोणी भरून हे घेऊ शकेल? देणार मुख्यमंत्री तुम्हाला? पण भाजपचे आमदार आहेत हे आम्हाला माहिती आहे. काही नियमांचं उल्लंघन करून त्यांना हे दिलं जात आहे का? आणि फक्त भाजपच्याच आमदारांना का दिलं जात आहे? नाही, कुठच्याही आमदाराला दिलं नाही पाहिजे. कुठच्याही आमदार किंवा कुठच्याही खासदाराचा असा RG-PG प्लॉट घेतला असेल आणि त्यामुळे आधी किंवा नंतर पण कुठच्या खासदारांनी उडी मारली असेल त्या पक्षात, त्याच्यावर पण चौकशी झाली पाहिजे. आता समजायचं ते समजून घ्या. नवीन डिजिटल ग्राउंड बद्दलच्या सगळे पुरावे पण काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद झाली त्याच्यात दिले, पण अजूनपर्यंत त्यांच्याकडून कुठलंही उत्तर दिसं आलं नाही. आज कोर्टात युक्तिवाद सुरू आहे. पण काल पण आपण पाहिलं असेल, आमचे अखिल चित्रे आहेत, त्यांनी पण एक पत्रकार परिषद घेतली. विंग्सचं ग्राउंड कसं भाजपच्या आमदारांनी ढापलेलं आहे, त्याच्या बाजूला बँड्रा डायग्नोस्टिक सेंटर काय ते बनवलंय ते पण ढापलेलं कसं आहे. खास करून एक प्लॉट असा आहे पाली हिलवर जिथे कोर्टाचे आदेश आहेत की तिथे काही बनवता कामा नाही, ते प्लेग्राऊंडच राहिलं पाहिजे. तिथे DPC फंड देऊन काम झालेलं आहे, तो जनतेचा पैसा फुकट घालवलेला आहे तिथे आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलेला आहे. त्याच्यावर पण आम्ही कडक कारवाई मागणार आहोत आणि ती आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे. काही महिन्यापूर्वी स्वतः अनिल परब यांनी मँग्रोव्ह या सगळ्या संदर्भात मँग्रोव्हच्या याबाबत देखील प्रश्न उपस्थित केला होता. अरुण खान स्वतः तिकडे गेले होते आणि त्या जागेची पाहणी अनिल परब यांनी पण केली होती. त्यांनी पर्यावरण मंत्रीच्या पंकजा मुंडे त्यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र तक्रार केल्यानंतर काम वाढलं आणि अजूनही ते काम सुरू आहे, बंद झालं. बघा, पर्यावरण खातं कसं चालायला पाहिजे, तर मागे इथे जे जंगल झाले ना ते आमच्यामुळे झालं हे दिसलं पाहिजे. पण मुख्य गोष्ट हीच आहे की कांदळवन असतील, आम्ही जो मॅनग्रोव्ह पार्क बनवला होता, कुठे उद्घाटन झालं असून? काही काही ठराविक लोक जात आहेत, बघून येतात आमदार आणि अधिकारी, पण मॅनग्रोव्ह पार्क जनतेसाठी खुलं करा ना. असो, पण परत एकदा मी तुम्हाला ह्या ओपन स्पेसवर आणतो, कारण काय होईल नाहीतर भाजप अशी आहे की समुद्र पण ओपन स्पेस म्हणून दाखवेल आणि जंगल पण ओपन स्पेस म्हणून दाखवेल आणि सांगतील ओपन स्पेस डेफिशियन्सी नाहीये. आता ठाण्यातला पण वन विभागाचा तो विषय आहे. कारण ठाण्यातला TDR देण्यात आला होता 28,000 कोटी, खूप मोठा TDR. मी त्याच्यावर येईन, पण कारण ठाण्यामध्ये शिवसेना आपली खूप प्रबळ आहे. असं असताना विरोधक म्हणून तिचा आवाज उचलला जातो. तिकडचे माझ्याकडे 2-3 महत्वाचे विषय आलेले आहेत. तिकडचे देखील 2-3 विषय महत्वाचे आलेले आहेत. डेटा सेंटर जे ठाण्यातलं आहे ते भयानकपणे पुढे येत आहे. पण हे सगळं आम्ही एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगू. आज मुंबईत जे मोकळ्या जागा मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या घशात टाकत आहेत त्याच्यावरच फोकस करेल. मैदान आमच्या हक्काचे. ये साजिश नहीं, ये तो भ्रष्टाचार चल रहा है. आपकी आंखों के सामने ये सारे मैदान, ओपन स्पेसेस, रिक्रिएशन ग्राउंड, प्ले ग्राउंड CM साहब लेके अपने दोस्तों के पॉकेट्स में डाल रहे हैं. हमने तो विरोध किया है, सिर्फ निंदा पे नहीं रहेंगे लेकिन रास्ते पे उतर के विरोध करेंगे. जिस मैदान में हम बैठे हुए हैं, अरुण जी की जो पत्नी है उनकी ये पहले यहीं से कॉर्पोरेटर थी,
तभी इन्होंने ये ग्राउंड किया था। हमारी सत्ता मुंबई महानगर पालिका में थी और ये ग्राउंड सारे लोगों के लिए, आसपास के पड़ोस के सारे लोगों के लिए खुला है। यहाँ वॉकिंग ट्रैक है, साइकिलिंग ट्रैक है। आप जहाँ हो उसके पीछे अर्बन फॉरेस्ट मैंने जब मंत्री था तब हमने बनाया था, तब निधि चतुर्वेदी जी और ये सारे लोगों ने तब बनाया था। और आपने देखा होगा कि ये मैदान खुला है, सबके लिए खुला है। ये प्लॉट और दूसरे 2 प्लॉट म्हाडा के लेके सीएम साहब एक बीजेपी के विधायक के ट्रस्ट में दे रहे हैं। ये प्लॉट की कीमत तब लगभग 550 करोड़ थी। आज के दिन में सीएम साहब इस प्लॉट की कीमत 21 लाख पर ईयर बता रहे हैं, प्रतिवर्ष बता रहे हैं, और ये प्लॉट अपने दोस्त को गिफ्ट कर रहे हैं। इसका तो हम विरोध कर ही रहे हैं। वैसे अगर आप देखें तो दूसरा प्लॉट जो है नेविल डिसूजा फुटबॉल टर्फ, वहां हर एक टूर्नामेंट में हजारों खिलाड़ी खेलते हैं। हमारा युवा प्रेसिडेंट्स लीग होता है, उसमें लगभग 7,000 से ज्यादा बच्चे बच्चियां खेलते हैं। इंटरनेशनल प्लेयर्स, इंडियन प्लेयर्स, बहुत सारे लोग वहां खेलते हैं। वो भी प्लॉट लेके वहां उनको एग्जीबिशन सेंटर बनाना है और बीजेपी वालों का नाम देना है, किसी बीजेपी के नेता का नाम देना है। आज जिसका नाम है वहां नेविल डिसूजा करके, जो हमारे भारत को रिप्रेजेंट करने वाले ओलंपियन थे, उनका नाम हमने दिया था। बहुत सारे ऐसे प्लॉट्स हैं मुंबई में जो सीएम साहब प्लेग्राउंड या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का रिजर्वेशन, जैसे मुलुंड का है, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स का रिजर्वेशन है, वहां पेट्रोल पंप बनाना चाहते हैं। अभी इथेनॉल कितना मिक्सिंग होगा पता नहीं, लेकिन भ्रष्टाचार का तो मिक्सिंग बहुत हो रहा है इसमें, और हम इसका विरोध करेंगे। विरोध करने के लिए मैं आप ही के माध्यम से सारे मुंबईकरों को विनती कर रहा हूं कि आइए नेविल डिसूजा टर्फ बांद्रा में रंग शारदा के सामने संडे को 5 बजे, कोई पॉलिटिकल फ्लैग नहीं रहेगा, सारे लोग मुंबईकर और हाथों में तिरंगा करके सामने आएंगे और मुख्यमंत्री महोदय के इस भ्रष्टाचार के खिलाफ हम लड़ाई शुरू करेंगे। जिस तरह से मुंबई में अलग अलग जगह डेवलपमेंट हो रहा है, एक ही कंपनी या एक ही जो है बिजनेसमैन उनको दिया जा रहा है, यहाँ भी जो मुख्यमंत्री पे कुछ दबाव है कि मुख्यमंत्री दबाव में आके ये दे रहे हैं? मुझे लगता है कि मुंबई में या सारे शहरों में, अगर मेरे साथ आप चाकन आए होंगे या परसों हिंजवड़ी हम गए थे, विकास अगर देख रहे हो तो सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स और बिल्डर्स, जो उनके लाडले कॉन्ट्रैक्टर्स और लाडले बिल्डर्स है, उनका हो रहा है। लेकिन जनता हैरान है, जनता त्रस्त है। चाकन से लगभग 20 इंडस्ट्रीज बाहर जाने के लिए तैयार थी, क्योंकि वहां अगर आप देखें तो रास्तों की सिचुएशन जो है या फिर पानी की सिचुएशन, समस्या कोई ठीक नहीं हो रही है। हम इसे विकास नहीं मानते। हिंजवड़ी हम गए थे, वैसे ही है। बड़े बड़े फॉर्च्यून 500 कंपनीज वहां है, लगभग 6 लाख लोगों को वहां रोजगार मिल चुका है आईटी सेक्टर से। लेकिन कचरे की समस्या है, पानी की समस्या है। फेज 1 टू फेज 3 जाने के लिए 1.5 घंटा लगता है। इसे विकास नहीं मानते। विकास ये शाश्वत होना जरूरी है, और ऐसे भी ओपन स्पेसेस उस विकास के साथ होने जरूरी है। अगर तिरंगा पे प्यार हो, भारत देश पे प्यार हो और भारत के भविष्य पे प्यार हो, तो मुख्यमंत्री ने ध्यान देना जरूरी है। क्योंकि मैं साफ आज आरोप कर रहा हूं कि मुख्यमंत्री और भाजपा जेनजी विरोधी है। इस देश में अगर आप ओपन स्पेसेस छीन रहे हो, खेल के मैदान छीन रहे हो, तो भारत के भविष्य के साथ छेड़छाड़ कर रहे हो। ये मेरा साफ आरोप सीएम साहब पे है। राहुल गांधी ने मीटिंग उसमें कहा कि जो प्रधानमंत्री हैं वो अब 8 से 9 महीने तक ही रहेंगे, इसके बाद जा रहे हैं, वो इस तरह से बयान खबरें। अगर आप राहुल जी के पिछले 10 साल के सारे स्टेटमेंट्स देखें तो उस समय लगता है कि हो सकता है या नहीं हो सकता, लेकिन 6 से 8 महीने में सब आपको लगता है ये सटीक एकदम बराबर इनका ऑब्जर्वेशन था। और जिस तरह से माहौल बन रहा है, जिस तरह से भाजपा के अंदर माहौल बन रहा है, शायद हो सकता है। एक मिनिट, महत्वाचं ह्याच्यावर ना तुम्ही लीड घ्या पुढचं। भाजपकडून अजून काही उत्तर आलेलं नाहीये आणि आरजेएमएफ जी संस्था आहे ती मेडिकल ट्रस्ट आहे असा दावा आहे। आरजेएमएफ या संस्थेने किती जागा बँड्रामध्ये ढापलेल्या आहेत आणि किती जागेंवर त्यांनी चार्ज लावलेला आहे हे सगळं आपल्याला दिसत आहे। त्यांचे मेन जे बॅकबोन आहेत हे पण कोण आहेत, आपण जरा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन पहा। आणि लवकरच असं जसं आपण इथे एक्सपोज केलेलं आहे तसं विंग्सवर पण जाऊन आपण लवकरच करणार आहोत। कारण विंग्सच्या मागे कोण आहे, किती पैसे लावलेले आहेत, विंग्स इथे डीपीसीतून किती पैसे घेतलेले आहेत, जनतेचा पैसा आणि इथे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतोय का, हा देखील मुख्यमंत्र्यांनी पाहायला पाहिजे। प्रधानमंत्री ने विरोधी है। राहुल गांधी भी पुणे में आने वाले हैं 22 तारीख को छात्रों की गूंज का जो प्रोग्राम है। जब मुख्यमंत्री से ये सवाल पूछा गया तो वो कह रहे हैं कि जितने भी जो आ रहे हैं वहाँ पे जिन्होंने अवेल किया, रजिस्ट्रेशन किया, वो सब कांग्रेस की मानसिकता से, उनकी आइडियोलॉजी से प्रेरित है। वही सब कांग्रेसच्या कॉलेज। मुझे लगता है कि सीएम साहब उनके भी जो वरिष्ठ नेता है उनसे भी ऐसी ही प्रेस कॉन्फ्रेंस करने से कहे। राहुल जी तो करते हैं, राहुल गांधी जी छात्रों की गूंज करते हैं, भाजपा क्यों नहीं करती छात्रों की गूंज? और क्यों नहीं बताती कि लाठीचार्ज किसने करवाया?
क्यों नहीं बताती टीयर गैस किसने चलवाया, क्यों नहीं बताती कि बिहार में AK-47 किसने चलवाया, क्यों नहीं बताती पैलेट गन नेशनल कैपिटल रीजन में पीसफुल प्रोटेस्टर्स में किसने चलवाया, बताए भाजपा। करे छात्रों की गूंज, कभी तो छात्रों के भी मन की बात सुने। प्रधानमंत्री ने कहा है 1 मिनिस्टर 1 यूनिवर्सिटी, इस तरह से बयान दिया और कहा है कि मिनिस्टर जो है वो जाके यूनिवर्सिटी में मिले छात्रों से और उनकी जो प्रॉब्लम्स है उसको सॉल्व करें। बिल्कुल, और वो मिनिस्टर्स और सारा कैबिनेट, उनके क्वालिफिकेशन का क्या है, और वो जो कैबिनेट है प्रधानमंत्री महोदय का, वो कैबिनेट के बच्चे कहाँ पढ़ते हैं, कौन से यूनिवर्सिटी में देश में पढ़ते हैं, ये भी बताए। यहाँ पढ़ते कि बाहर पढ़ते हैं, ये भी बताए। क्यों नहीं हमारे देश की यूनिवर्सिटीज में गए, ये भी बताए। आदित्य जी, वंदे मातरम को लेकर काफी बवाल हो रहा है, जिस तरह से जो कुछ स्टैंजास उसने और भी ऐड किए हैं, आपकी पार्टी का इस पे क्या स्टेक है? क्योंकि कल कांग्रेस पार्टी की कमेटी की मीटिंग थी, उसमें उन्होंने रेजोल्यूशन पास किया कि सिर्फ 2 स्टैंजा ही गाएंगे जितने भी। पहली बात तो ये है कि हमारे पार्टी का स्टैंड साफ है कि जब वंदे मातरम का बिल लोकसभा में आ रहा था, पेश हो रहा था, तब प्रधानमंत्री महोदय और गृह मंत्री महोदय उस सदन में क्यों नहीं थे, उसी पे हमारा ऑब्जेक्शन है। ये वंदे मातरम का अपमान है, और भाजपा अपना नाता वंदे मातरम से क्या है, और कौन से रेवोल्यूशनरीज भाजपा में थे जिन्होंने वंदे मातरम कह के फांसी पे गए, ये बताया भाजपा में। कल चालकों के ऊपर जिस तरह मराठी सक्ति की गई, आज जो आरटीओ हर जगह जाके चेकिंग करने वाली है कि उन्हें मराठी आती है या नहीं, किसे देखेंगे? मुझे लगता है कि ये बात तो अभी प्रताप सर ने जवाब देंगे, क्योंकि उनका खाता है, तो वो क्या एक्शन ले रहे वो बताए। लेकिन फिर एक बार मैं आपको इसी मुद्दे पे लाना चाहता हूँ कि मुंबई में हमारी जो जमीन है बेची जा रही है, मुख्यमंत्री महोदय भ्रष्टाचार के हाथ है नहीं है ये बताए, लेकिन जैसे सारे चीजें हो रही है, ये घोटाला है, ये भ्रष्टाचार है, और मुख्यमंत्री महोदय अपने दोस्तों को मुंबई की जो खुली मैदान है, मुंबई के जो ओपन स्पेसेस है, वो अपने दोस्तों को गिफ्ट कर रहे हैं। उप मुख्यमंत्री का बयान आया कल एकनाथ शिंदे का कि कपिल सिब्बल वही पुरानी बातें बोले जा रहे हैं, जिस तरह से आपकी पार्टी की और शिवसेना के सिंबल की हियरिंग चल रही है उसको लेके कल बयान दिया। चोर कितना भी आवाज करे, चोर ही रहता है। भाजप जेन्झी विरोधी आहे, आणि जे मंत्री भाजपचे वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहेत, त्यांनी शिक्षणाशी त्यांचा काय संबंध होता आतापर्यंत, ह्याचं उत्तर द्यावं। दुसरं उत्तर त्यांनी द्यावं की जे आंदोलन झालं, मग अभिजित दिपके असतील आणि बाकी सगळी जी लोक, तरुण विद्यार्थी रस्त्यावर आले, त्यांच्यावर केसेस कोणी टाकायला लावल्या, त्यांच्यावर लाठीचार्ज कोणी करायला लावला, त्यांच्यावर टियर गॅस, त्यांच्यावर AK-47 कोणी चालवायला लागली, ह्याचं पहिलं उत्तर भाजपच्या ह्या मंत्र्यांनी द्यावं। आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपचे जे प्रमुख मंत्री असतील किंवा नेते असतील, ह्यांची मुलं मुली हे आपल्या देशातल्या युनिव्हर्सिटीज मध्ये गेलेत की परदेशात गेलेत, हे देखील सांगा। आणि मी सगळ्या ह्या विद्यार्थ्यांना सांगेन जिथे जिथे भाजपचे मंत्री येणार आहेत की भाजपचे मंत्री आणि त्यांची मुलं कुठे शिकलेत, ह्याचा बाहेर मस्त एक मोठं बोर्ड लावावं आणि विचारावं त्यांना प्रश्न। ओपन स्पेसेस हड़पी जा रही है, लेकिन वहाँ पर मुंबई की मेयर जो है वो अपने ही पब्लिसिटी के लिए पैसे अलग से 25 लाख पर आपका क्या कहना है? क्या कहना है, यानी अभी आपने देखा होगा उनका फ्रस्ट्रेशन, जिस तरह से वो जो चुन के आए, मुंबईकरों ने चुन के दिए हुए नगर सेवक उन पे चिल्ला रही थी। मुझे लगता है ये पहले तो उनके पद का अपमान है। अगर आपको ठीक से चलाना नहीं आता तो कुर्सी छोड़ दीजिए, लेकिन फ्रस्ट्रेशन ऐसे नहीं निकाल सकते आप। दूसरी बात, मुंबई के हर एक प्रतिनिधि को उस प्रतिनिधि सभा में बोलने का वक्त देना जरूरी है। तीसरी बात, आपने देखा होगा कि मुंबई की जो महापौर साहिबा है, पहले गाड़ी पे लाल बत्ती और सायरन चला रही थी, फिर बंगले की बात आई। अगर हम विधायक है, इनसे पूछे, मुझे पूछे, हमें हमारे पूरे इलाके के लिए, पूरे एरिया के लिए, विधानसभा क्षेत्र के लिए 5 करोड़ मिलते हैं MLA डेवलपमेंट फंड करके। मेयर साहिबा को खुद के बंगले के लिए 5 करोड़ चाहिए थे, डेवलपमेंट के लिए नहीं, साउंड बैरियर्स लगाने के लिए। वो तो जू के आसपास रहती है, वहां कोई आवाज नहीं होता है। शेर की दहाड़ से डरती है तो वो अलग बात है, लेकिन जब हमने विरोध किया तो उनको वो निर्णय पीछे लेना पड़ा। और तीसरी बात, अगर आप देखें तो खुद की ट्विटर हैंडल के लिए 25 लाख तो चलो हम भी लेते हैं, आप भी लीजिए उनका कॉन्ट्रैक्ट, लेकिन ये मुंबईकरों का पैसा है और मुंबईकर देख रहे हैं कि एक तरफ BST बंद की जा रही है, दूसरी तरफ पानी की समस्या है, तीसरी तरफ रास्तों में गड्ढे हैं। चौथी बात, अगर आप देखें तो मुंबई के ओपन स्पेसेस भाजपा के विधायकों को दी जा रही है, और इसी सारे चलते हुए महापौर साहिबा लगी है खुद के खर्चों पे, और वो टैक्स पेयर का मनी है, तो इसका तो विरोध है ही।
महापौर नंतर तुम्ही जसं आता मुद्दा म्हटलात की डिसरिस्पेक्टिंग द अदर नगरसेवक असेल किंवा त्यांचा मुद्दा असेल, काय झालं? मला वाटतं भाजपला प्रशासन चालवता येत नाही, भाजपला सरकार चालवता येत नाही, हे केंद्रापासून गल्लीपर्यंत दिसायला लागले. शेवटचा प्रश्न. केवायसी नंतर 92 लाख लाडका बहिणी ते अपात्र झाले, माहिती अधिकारातून माहिती उघड झाली आणि आता सरकार असं करतंय की महाविद्यालयातील विद्यार्थी मुली आहेत त्यांना 2000 रुपये देणार आहे. या 95 लाख ज्या अपात्र ठरलेल्या महिला आहेत, माझ्या कानावर जी कुजबूज येत आहे की ह्या देखील आम्ही सगळे कॉक्रोच जसे एकत्र आलो होतो तसं त्या महिला आणि बालविकास मंत्र्यांच्या विरुद्ध येतील ही मला खात्री आहे. कारण मतं घेताना तुम्ही दमदाटी केली, दबाव टाकला, पैसे दिले आणि सांगितलं तुमच्या खात्यात आले तर आम्हाला मतदान करा. जनतेचे पैसे वापरले आणि आता वापर झाल्यानंतर तुम्ही फेकून देता. हे तुम्ही मोठं आंदोलन लवकरच येत्या काही काळात पाहाल. मराठी संदर्भातला रिक्षा टॅक्सी संदर्भातला 70% मुंबईमध्ये मराठी सक्ती केली तर नवी परवाने देतात, तर मराठी शिक्षणासंदर्भातला जो मुद्दा आहे तो सुटेल असं वाटतं. आता मला वाटतं प्रताप सरनाईक याच्यावर पुढे काय करतात ते बघूया. AI वर प्रेम आहे पण AI च्या माध्यमातून काय करतात